काय मीरा? हा, इतकं सगळं घडलं तरी असून तू गप्पच आहेस. मला एक्सपेक्टेड होतं ऍटलीस्ट तुझं असं रक्त उसळेल. काहीच नाही. नाही म्हणजे कन्सिडरिंग की मी इतकं मोठं सत्य सगळ्यांसमोर रिव्हील केलं तरी तू तुझ्या सासूचं काहीच करू शकली नाहीस. काहीच नाही. नाही मला सांग, त्या घरात तुझी खरंच लायकी आहे का ग? आणि एवढा ॲटिट्यूड, हा का इगो? नाही इम्प्रेसिव्ह आहे पण युजलेस आहे ना. मला सांग, या घरात कोण कुत्र तुझ्यावर विश्वास ठेवतं? बाकीच्यांचा जाऊ दे, तुझा नवरा तो सुद्धा तुझ्या बाजूने उभा नाहीये. म्हणजे त्याचं जाऊ दे, तो मंदच आहे. कधी या बाजूने कधी त्या बाजूने, कधी कुठल्या बाजूने बोलायचं ते कळत नाही. झालं की अजून काही बोलायचं बाकी आहे तुझं? तू काय कबूल केलंस, तू कोणाचं नाव घेतलंस याने काहीच फरक पडत नाही माया. आणि तू माझी लायकी विचारतेस ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव. मी शांत आहे कारण मी योग्य वेळेची वाट बघतेय. तुझ्यासारखं नाही, कोणीतरी सांगताय म्हणून मोठा गुन्हा करायचा आणि मग स्वतःला निर्दोष ठरवत फिरायचं. आता तुझा आणि मंजिरीचा खेळ संपत आलाय. आणि ऐक, तू जे सगळ्यांसमोर कबूल केलंस तितकं पुरेसं आहे माझ्यासाठी. आता त्या पुढे काय करायचं हे मी माझं ठरवेन. गेलीस तरी चालेल. मीरा, ही माया काय म्हणत होती? काही नाही. अगं, आईंनी तिचा गळा दाबला होता हे सांगितलं का तिने तुला? काय? हो, मी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले होते तेव्हा ती आणि अजित हेच बोलत होते. अगं मग आता तू हा विचार केला असशील ना की माया तर वाईटच आहे म्हणून मंजिरीने तिचा गळा धरला असणार. पण तू हा विचार नाही करणार की मायाने सगळ्यांसमोर मंजिरीचं नाव घेतलं म्हणून तिने गळा धरला असेल. कारण तुझी सासू जगातली सगळ्यात चांगली आणि भोळी सासू आहे, हो ना? हां, पण अजून एक गोष्ट वकील सांगत होते की जर ही घटना ॲक्सिडेंट आहे हा जर मुद्दा मांडला गेला मायाकडनं, तिच्या वकिलांकडनं, तर आपली केस वीक होऊ शकते. नाही पण अथर्व, काय घडलंय यापेक्षा काय सिद्ध होतंय यावर केसचा निकाल अवलंबून असणार ना. आणि ह्या गोष्टीचा फायदा माया नक्कीच घेणार. आई काय झालं? तू अशी का उभी आहेस? मंजिरी, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, आम्ही सगळी चर्चा अशासाठी करतोय की आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी तयार राहायला हवं ना. अरे ए अरे बाबा थांब, मी काढतो. हा घे. थांब. अगं थांब, काय काढतो मी.
आणि अथर्व, तुम्ही दोघं आता ही चर्चा थांबा तुम्ही. आई, चर्चा केली नाही तर सोल्युशन कसा निघेल? अरे हो, पण नंतर बोला ना. आणि दादासाहेब, तुम्ही आपली वेदा, तिला काही देणार होतात का? मी काय देणार होतो? हो, ती म्हणत होती की आजोबांनी बोलवलंय. मी कधी बोलवलं तिला? हो, हे हे असं आहे तुमचं. बघा, तुम्ही ना आजकाल गोष्टी विसरायला लागलायत ना खूप. अथर्व, दादासाहेब, तुम्ही ते मायाचं टेन्शन घेऊन ना सतत घरात वावरत असता. म्हणजे टेन्शन आहेच, मी नाकारत नाही, पण ते टेन्शन जर का सतत घरात दिसत राहिलं ना तर त्या मायाला जग जिंकल्यासारखं होईल. आणि तिचा सोडा, वेदाचा विचार कर. तिच्या मनावर काय परिणाम होत असेल? हा, खरंय. आपण दरवेळेला तिला तिच्या खोलीत पाठवून देतो आणि असं करून आपण तिच्याच मनात अनेक प्रश्न उभे करत असतो ना. ठीक आहे, आपण काळजी घेऊ. हो. आणि ऐका ना, ते मायाचं आता नका डिस्कशन करू तुम्ही. माझ्यासमोर तरी नका करू, मला त्रास होतो त्याचा. दादासाहेब, तुम्ही जाऊन बघा वेदाचं काय म्हणणं आहे ते. जा. बघतो. ठीक आहे, चल. हो. गेले एक तास आहे. मंजिरी, आता वेळ वाया घालून चालणार नाही. लवकर काम सुरू करावं लागेल.